नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, सुधा मूर्ती यांच्या बकुळा या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 14. गंगाकाच्या घरी अर्थातच श्रीमतीचं स्वागत अजिबात प्रेमानं झालं नाही. श्रीमतीला याची कल्पना होती, पण सासूने आपला प्रेमाने स्वीकार करावा अशी तिची तीव्र इच्छा होती. ती मुद्दाम गंगाकाला स्वयंपाकघरात मदत करायला जायची, पण स्वयंपाकघरात गंगाकांचं राज्य असल्यामुळं ती श्रीमतीला आत पाऊलही टाकू देत नसे. ती म्हणे, अगं, तुझं आता नुकतंच लग्न झालंय, शिवाय तुला आमच्या पद्धती माहीत नाहीत, तेव्हा तू उगीच स्वयंपाक वगैरे करू नको. एक आठवडा लोटला. काहीच काम नसल्याने श्रीमती कंटाळून गेली. ती आपल्या माहेरी भेटायला गेली. लगेच तिच्या आजीने तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. श्रीमती, लग्नात सासूने तुला काय दिलं? त्या दिवशी ती मला एका साडीच्या दुकानात जाताना दिसली होती. तिने तुला साडी घेतली का? यावर श्रीमती काय बोलणार? श्रीकांत आजूबाजूच नसेल तर ती संधी साधून गंगाका श्रीमतीला मुद्दामच लागट बोलत असे. मला तुमच्या घरची ही रीत काही कळतच नाही. तू खुशाल श्रीकांतला अरे तुरे करतेस, नाव घेऊन हाक मारतेस, ते सुद्धा संपूर्ण श्रीकांत असं नाव न घेता नुसतं श्री म्हणतेस. आमच्यात बायको कधी तोंडाने पतीच्या नावाचा उच्चार करत नाही. त्याने पतीचं आयुष्य कमी होतं असं मानतात. तुझ्या आईने तुला काही रीतभात शिकवलीये की नाही? काही वळण लावलंय की नाही? म्हणतात ना, साडीचा दर्जा तिच्या सुतावरून कळतो, तसं मुलीचं वागणं आईवर अवलंबून असतं. गंगाक्का जेव्हा असं लागट बोलायची तेव्हा श्रीमती निरुत्तर व्हायची. तिला यावर काय प्रतिसाद द्यावा तेच कळायचं नाही. कुणाला उलट उत्तर देणं तिच्या स्वभावातच नव्हतं. ती आपली गप्प बसायची. श्रीकांतच्या आईला आपल्याबद्दल आपुलकी माया कधी वाटेल याची वाट बघत बसायची. जेव्हा ठरवून लग्न होतात तेव्हा पत्नी आपल्या पतीला अरेतुरे करत नाही किंवा नावाने हाक मारत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण श्रीमती आणि श्रीकांतच्या वयात केवळ 10च महिन्यांचा फरक होता. शिवाय ते दोघं एकत्र वाढले, एका वर्गात होते. आता अचानक श्रीकांतला अहो म्हणून हाक मारणं फार कृत्रिम वाटलं असतं. तरी सुद्धा श्रीमतीने एक दोनदा तसा प्रयत्न केला, पण श्रीकांतला ते मुळीच आवडलं नाही. तो म्हणाला, श्रीमती, प्लीज, काय हा जुनाटपणा? मला नाही आवडत. मी नाही का तुला तुझं नाव घेऊन हाक मारत? मग तू पण माझं नाव घ्यावंस असं मला वाटतं. आपण आधी एकमेकांचे चांगले मित्र आहोत. मी तुझा नवरा झालो तो आत्ता. शिवाय आणखी एक गोष्ट, श्रीकांत तिला चिडवत म्हणायचा, खूप खूप वर्षापूर्वी मी आपण होऊन तुला म्हणालो होतो ना, मला श्री म्हणून हाक मारत जा. त्याच वेळी मला माहीत होतं की तू माझी बायको होणार आहेस. लग्नाला 10 दिवस झाल्यानंतर श्रीकांत श्रीमतीला घेऊन मुंबईला आला. तो ऑगस्ट महिना होता. पावसाळा जोरात होता. मुंबईत तर रोज धो धो पाऊस कोसळत होता. श्रीमतीने मुंबईचा पाऊस प्रथमच अनुभवला होता. धारवाडपेक्षा किती निराळा होता तो. पावसाळ्याचा मार जेव्हा सलग 4-5 दिवस चालायचा तेव्हा दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन जायचं. पण मुंबईचे नागरिक मात्र शिस्तीचे. कधी कुरकुर नाही की तक्रार नाही. हवेची, पाऊस पाण्याची पर्वा न करता सर्वजण मुकाट्याने आपापली कामे उरकत असत, हे श्रीमतीच्या लक्षात आलं. बांद्र्याचा लहानसा 1 बेडरूम फ्लॅट पाहून तर श्रीमतीला धक्काच बसला. त्यांच्या हुबळीच्या घरातील एक एक खोली सुद्धा त्या संपूर्ण फ्लॅटपेक्षा मोठी होती. शिवाय मुंबईसारख्या ठिकाणी घरापुढे बाग किंवा बकुळीचं झाड असण्याची तर काही शक्यताच नव्हती. श्री, या इतक्या लहानशा घरासाठी आपण हजारो रुपये का म्हणून द्यायचे? तिच्या त्या निरागस प्रश्नाचं श्रीकांतला मनापासून हसू आलं. श्रीमती, अगं, बांद्र्यासारख्या ठिकाणी फ्लॅट मिळणं महाकर्मकठीण काम आहे. या घराबद्दल तू खुश व्हायला पाहिजे. हे सुद्धा वसुदेवाच्या कृपेने मिळालंय. पण श्री, या बांद्र्याला काय एवढं सोनं लागलंय? श्रीमती, श्रीकांतने तिला स्पष्ट करून सांगितलं, पश्चिमेकडची सगळीच उपनगरं फार महागडी आहेत. विशेषतः बांद्रा तर फारच, कारण ते मुख्य शहराशी इतकं व्यवस्थित जोडलेलं आहे. तुझ्या हे सगळं लवकरच लक्षात येईल. श्रीकांत नोकरीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून 6 महिने प्रोबेशनवर होता. त्याच्या बॅचमध्ये त्याच्या वयाचे अनेक लोक होते,
पण त्यांच्यापैकी त्याचं एकट्याचंच लग्न झालेलं होतं. ही गोष्ट जरा विरळच होती, पण अगदी विचित्र वाटण्यासारखं त्यात काही नव्हतं. शिवाय आपण जो निर्णय घेतला तो बरोबरच होता असं त्यालाही वाटे. आता श्रीमती अनेक तास घरी एकटीच असायची. तिला आपल्या आईची, हुबळीच्या आपल्या घराची, स्वतःच्या गावच्या शांत रम्य वातावरणाची खूप आठवण यायची. त्या सगळ्या आठवणींमुळे तिला करमायचं नाही. माहेरची ओढ वाटायची. तिचे डोळे मधूनच पाण्याने भरून यायचे. श्रीमतीला आपल्या आईची खूप आठवण झाली. गेल्या 22 वर्षात पहिल्यांदाच आपल्या आईपासून लांब राहिली होती ती. आपल्याला निदान प्रेमळ पती आहे, नवीन शहर आहे, पाहण्यासारखं आणि शिकण्यासारखं केवढं तरी आहे. पण आपल्या आईचं काय? श्रीमती हीच तिच्या आईची एकमेव मैत्रीण होती. आपल्या वाचून बिचारी एक एक दिवस कसा काय घालवत असेल. आपल्या मुलीच्या लग्नात कमलाने डोळ्यातून एक टिपूस सुद्धा काढलं नव्हतं. आपल्या अंगच्या जबरदस्त इच्छाशक्तीने तिने आपल्या अश्रूंना थोपवून धरलं होतं. वियोगाचा क्षण सोसता यावा म्हणून तिनं हे केलं होतं. गंगाकांचे निष्ठुर शब्द श्रीमतीच्या कानात अजूनही घुमत होते. श्रीमती, तुझ्या आईने कसली ग ही साडी घेतली आहे मला? तिचा रंग मला मुळीच आवडला नाही. त्यावर रमाने लगेच मल्लिनाती केली होती. अव्वा, अगं त्या किमतीला त्याहून अधिक चांगलं काय मिळणार? काय ग, तुझ्या आई वडिलांनी या लग्नासाठी किती पैसे खर्च केले? त्यावर काय उत्तर देणार श्रीमती? तेवढ्यात रमाच म्हणाली, त्या देसाई मंडळींनी दिवाळ सणावर जेवढे खर्च केले असते त्याहूनही कमीच असतील. श्रीमती स्वभावाने इतकी सौम्य होती की या असल्या लागट बोलण्याला साजेसं उत्तर देणं तिला कधीच जमलं नसतं. शिवाय तिचं आता या घरात लग्न झालेलं होतं. उगाच या दोघींच्या तोंडी लागून घरचं वातावरण कशाला बिघडवायचं म्हणून ती काहीच बोलत नसे. वंदनाचं लग्न झाल्यावर तिने पण मुंबईतच बिराड थाटलं होतं. ती मुंबईच्या दुसऱ्या एका उपनगरात मालाडला राहत होती. पण हुबळीसारखं इथे मुंबईत काही आपल्या मैत्रिणीला रोजच्या रोज जाऊन भेटणं शक्यच नव्हतं. वंदनाच्या सासरचे लोक फार प्रेमळ होते. श्रीमती एकदा वंदनाच्या घरी गेली होती. त्यावेळी वंदनाच्या सासूबाईंनी गौरीच्या सणाची वंदनाला साडी आणली होती. ती साडी फार महाग मोलाची नव्हती, पण ते त्यांच्या प्रेमाचं प्रतीक होतं. आपल्या सासरची परिस्थिती याहून किती भिन्न आहे हे वंदनापाशी मोकळेपणाने व्यक्त करणं श्रीमतीला जमलं नाही. आपल्या सुनेला काहीही द्यायची वेळ झाली की गंगाकांचं उत्तर ठरलेलंच होतं. छे, आमच्या घरी काही असली पद्धत नाही हं. किंवा तू फारच आधुनिक विचारसरणीची आहेस ना, म्हणून मी तुला या सणाचं काही दिलं नाही. पण असं सगळं असलं तरी श्रीमतीचं आयुष्य मात्र अगदी सुखात चाललं होतं. आणि याचं कारण श्रीकांत. दोघं तरुण होते. एकमेकांच्या साथीने त्यांनी आयुष्याची सुरुवात केली होती. सर्वात महत्वाचं म्हणजे गंगाक्का काही तिथे त्यांच्या संसारात नव्हती. श्रीमतीला आता मुंबईची हळूहळू सवय होऊ लागली होती. तिचे लग्न होईपर्यंत आयुष्यात कधी स्वयंपाक केलेला नव्हता. आता ती तोही शिकत होती. श्रीकांत कष्टाळू होता, कर्तव्यदक्ष होता. त्याला तिचा काही त्रास नव्हता. अगदी साधा सरळ होता तो. पहिला पगार झाल्यावर तो सगळाच्या सगळा श्रीमतीच्या हातात ठेवून म्हणाला, श्रीमती, माझ्या आईने आयुष्यभर खूप कष्ट उपसले आहेत. माझ्या शिक्षणासाठी केवढा तरी त्याग केलाय तिने. त्यामुळे दर महिन्याला पगार झाला की आधी 1,000 तिला पाठवत जा आणि उरलेल्या पैशात आपला घर खर्च भागवत जा हा. मी तुला खर्चाचा हिशोब कधीही विचारणार नाही. श्रीमतीचा स्वभाव उदळा नव्हताच मुळी. तिला कोणत्याही महागड्या सवयीमुळी नव्हत्याच. श्रीकांतचा पगार तिच्या दृष्टीने भरपूर होता. ती न चुकता दर महिन्याला आपल्या सासूला 1,000 रुपये पाठवत असे. श्रीकांतच्या दृष्टीने एकच चैन होती, ती म्हणजे आपल्या कामासाठी लागणारी टेक्निकल पुस्तकं विकत आणणं. ती चैन मात्र तो करत असे. श्रीमतीला याची कल्पना होती, त्यामुळे ती त्यासाठी पैसे शिल्लक टाकत असे. श्रीकांतच्या पगारात त्यांचं जेमतेम भागत असे. कधी कधी विकेंडला श्रीकांत आणि श्रीमती एलिफंटा केव्जला, कारल्याला, नाहीतर भाज्याला सहलीला जात. या ठिकाणांचं ऐतिहासिक महत्व श्रीकांतला समजत नसे, पण श्रीमतीला अशा ठिकाणांना भेटी देऊन किती आनंद मिळतो याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे तो तिला घेऊन मुद्दाम अशा ठिकाणी जात असे. श्रीमतीने आपल्या लग्नाचं निमंत्रण प्रोफेसर माईक कॉलिन्स यांना मुद्दाम पाठवलं होतं, पण त्यांचं उत्तर मात्र तिच्या लग्नानंतर 6 महिन्यांनी आलं.
त्यांनी तिला लग्नानिमित्त भेट म्हणून रोमन आणि ग्रीक हिस्ट्रीची पुस्तकं पाठवली होती. श्रीमतीच्या दृष्टीने तिला मिळालेल्या इतर कोणत्याही भेटवस्तूंपेक्षा या पुस्तकांचं महत्त्व कितीतरी अधिक होतं. श्रीकांतच्या कामाचा व्याप मात्र दिवसेंदिवस वाढतच चालला होता. त्याला 6 महिन्यांऐवजी केवळ 3 महिन्यांचं ट्रेनिंग झाल्यावरच कन्फर्म करण्यात आलं होतं. कंपनीतलं त्यांचं काम फारच चांगलं होतं व त्याचं कंपनी चीज पण होत होतं. त्यांची कंपनी मध्यम आकाराची होती. कंपनीचा विस्तार हळूहळू वाढत होता. तशी श्रीकांतची पण भरभराट होत होती. केवळ वर्षभरातच कंपनीत त्याला सर्वजण ओळखू लागले होते. त्याचे जनरल मॅनेजर श्री विकास केळकर हे 50च्या घरातले होते. श्रीकांतवर त्यांची विशेष मर्जी होती, कारण तो रविवारी पण काम करायचा. छे, हे मला जमणार नाही असे शब्द श्रीकांतच्या तोंडून कधीच बाहेर पडत नसत. कधी कधी तो ऑफिसात रात्रभर बसून काम करायचा. मग अशा वेळी तो श्रीमतीला घरून डबा घेऊन यायला सांगायचा. श्रीमती डबा घेऊन लोकलने प्रवास करून त्याच्या ऑफिसात जायची आणि त्याला डबा देऊन परत घरी यायची. या इतक्या गर्दीने भरलेल्या लोकल गाड्यांमधून लोक कसा काय प्रवास करत असतील याचं सुरुवातीला तिला फार नवल वाटायचं. पण आता मात्र ती सुद्धा त्यांच्यातलीच एक झाली होती. त्यांच्या लग्नानंतरची पहिली दिवाळी आली. श्रीकांत आणि श्रीमती या दोघांनीही दिवाळ सणासाठी हुबळीला जायचं असं ठरलं होतं. पण अचानक एक अर्जंट काम उपटलं आणि श्रीकांत जाऊ शकला नाही. अखेर श्रीमती एकटीच गेली. तिने गंगाक्का आणि रमा या दोघींसाठी भेटवस्तू घेतल्या होत्या. पण लग्नाला इतके महिने उलटून गेले तरी त्या दोघींचाही तिच्या बाबतीतला दृष्टिकोन मात्र बदलला नव्हता. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन, कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.